So okay, so here we are discussing about our paper number 2nd FYBSc, in which in previous lecture we discussed about inflorescence. So we have started our discussion with the reference of racemose inflorescence. Okay, तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. सो रेसिमोज इन्फ्लोरेसन्स मध्ये तुम्हाला 3 प्रकारचे मेन टाइप्स आहेत. नीट लक्ष देऊन ऐका. प्लीज लिसन केअरफुली. इन रेसिमोज इन्फ्लोरेसन्स, इफ main axis is elongated, another case, if main axis is short, and if main axis is flat. In case of racemose inflorescence, we are continuing our discussion in racemose inflorescence, in which you will find 3 major categories. If main axis is elongated, so what I mean? Main axis means, main axis म्हणजे काय? Main axis म्हणजे काय? Peduncle. The peduncle is a main axis on which flowers are arranged. So the main axis, if elongated, if main axis is short, or if main axis is flattened, on these 3 different major types in case of racemose inflorescence I am talking here, you will have different subcategories. I will highlight your syllabus so you will get to know what I am actually talking here. Give me a second. Okay, so here you will find racemose inflorescence, raceme, spike, spadix, coriumb, umbel, catkin, capitulum are different types are given. So all these types are included. कशाबद्दल बोलतोय मी, तुम्ही कुठं बघताय? I am talking about this point. रेसिमोज मधला हे आहेत ना, हे प्रकार, हे प्रकार मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. नाही तर काय होतंय, आपल्या डोक्यात वेगळंच असते आणि ऍक्च्युअल मध्ये वेगळंच चालू असते. तर आता याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार पडतात, याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार पडतात आणि याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार पडतात. तुमच्या सिलेबसला समोर ठेवून जर तुम्ही पाहिलं की कुठले कुठले सब टाइप दिलेले आहेत. इफ मेन ऍक्सिस इज इलॉंगेटेड, जर मेन ऍक्सिस इलॉंगेटेड असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे रेसिमचा. जो पहिला टाइप आपण स्टडी केला होता, आठवतंय का तुम्हाला? रेसिमचा. नाही आठवत? आन्सर हिअर. तुम्हाला ऐकू येते का नाही मी काय बोलतोय, तुम्ही त्याच्या बरोबर आहेत का नाही मला कळायला पाहिजे ना. रेसिम वॉज द फर्स्ट टाइप. येस सेजल. ओके, येस सर. तुम्हाला लक्षात आहे. तर रेसिम बद्दल तुम्हाला विचारलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मी का सांगतो, मी का आलो इथं बोर्डवरती आज, कारण की हे मला तिथं करता येत नाही मोबाईल वरती, ते खूप वेळ जातो. मग त्यापेक्षा हे बरं आहे ना. मग तुम्हाला रेसिम ह्याच्यातला प्रकार आहे. दुसरा प्रकार आपण याच्यामध्ये स्टडी केलेला आहे स्पाइक. शब्द दिसतोय ना, स्पाइक. इकडे लिहितोय मी तुम्हाला दिसण्यासाठी. रेसिम, स्पाइक, बरोबर. आणि तिसरा प्रकार कुठला आहे? स्पॅडिक्स. आलं लक्षात? दिसतंय का तुम्हाला? रेसिम, स्पाइक आणि स्पॅडिक्स आपण यांचा अभ्यास केलाय का नाही केला? येस येस, वी हॅव स्टडीड दिस रेसिम, स्पाइक आणि स्पॅडिक. सो व्हाय आय हॅव हायलाइटेड दिस हिअर? टू कीप यू ऑन द ट्रॅक व्हॉट वी आर स्टडिंग. वी आर स्टडिंग अबाउट इन्फ्लोरेसन्स. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपलं लेक्चर चाललेलं आहे इन्फ्लोरेसन्स. इन्फ्लोरेसन्स मध्ये 2 प्रकार पडतात मेजर. एक म्हणजे रेसिमोज इन्फ्लोरेसन्स आणि दुसरं आहे सायमोज इन्फ्लोरेसन्स. आय एम नॉट टॉकिंग अबाउट सायमोज इन्फ्लोरेसन्स ऍट ऑल.
I am talking about racemose inflorescence, what I have written here. In that racemose inflorescence, you have three major categories. If peduncle is elongated, if peduncle is short, if peduncle is flattened. आपण तिकडे गेलेलो नाही अजून. व्हॉट एव्हर वी हॅव डिस्कस्ड, रेसिम, स्पाइक आणि स्पॅडिक कम्स अंडर इफ मेन ऍक्सिस इज इलॉंगेटेड कॅटेगरी. Okay, now we are moving towards the another two remaining categories in which we are going to study if main axis is short and if main axis is flattened. So here I will wipe out this. म्हणजे याचा संबंधच नाही काय आपला आता. राहिला प्रश्न काय आता बघते या दोघांचा. If main axis is short and if main axis is flat. Are you with me or not? तुम्ही माझ्या बरोबर आहे का नाही? का मी एकटाच आहे? कीप मेसेजिंग, मेसेज करत राहायचं म्हणजे मला इथं जरा बरं वाटतं की हा बाबा आहे पोर आहे जागेवरती. ओके, रेकॉर्डिंग चालू केले ना मी. हा, तर आता पुढचा प्रकार आहे. आता काय राहिलं आपलं. ओके सर, आता याच्यामध्ये इफ मेन ऍक्सिस इज शॉर्ट, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत आपले. थँक्यू फॉर कमेंट्स. त्याच्यामध्ये आता एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचे. त्याच्यामध्ये पहिली कॅटेगरी दिलेली आहे. आता हे जरा व्हाईट व्हायला वेळ लागेल. आंबेल टाइपची कॅटेगरी आहे. सो हिअर आय विल बी कंटिन्यूइंग अबाउट आंबेल टाइप ऑफ इम्प्लोरेसन्स विच बिलॉंगिंग टू द इफ मेन ऍक्सिस इज शॉर्ट. जर मेन ऍक्सिस शॉर्ट असेल तर. आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये प्रकार कॉरिम्ब, CORYMB. त्याला थोडासा वेळ द्या, ते व्हाईट होईल. पण मला तुम्हाला काय सांगायचं इथं की आंबेल आणि कॉरिम्ब वी आर गोइंग टू स्टडी हु बिलॉंग टू द सेकंड कॅटेगरी ऑफ रेसिमोज इम्प्लोरेसन्स इन विच यू विल फाइंड द मेन ऍक्सिस इज शॉर्ट. सो आय विल शो यू द फोटोग्राफ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की व्हॉट आय एम ऍक्च्युअली ट्राइंग टू टेल यू. 1 सेकंड फक्त, मला बरेच फोटो आहे, त्याच्यातला एक फोटो जो प्रॉपर तुम्हाला द्यायचा आहे तो शोधू द्या. मला इथं सॉर्ट करू द्या. मॉडिफाय न्यूएस फर्स्ट. ओके, आता याच्यामध्ये हा फोटोग्राफ. ओके, व्हेरी ब्युटिफुल फोटोग्राफ टेकन बाय DSLR कॅमेरा इन विच यू विल फाइंड फ्लॉवर्स आर प्रेझेंट. बरोबर ना, फ्लॉवर्स आर प्रेझेंट बट दे आर ग्रोविंग फ्रॉम द सेम पॉइंट. ही गोष्ट मेन हायलाइटिंग फीचर आहे. हा जो पॉइंट आहे, दिस पॉइंट इज कॉमन पॉइंट ऑन विच फ्रॉम विच ऑल फ्लॉवर्स हॅव अरेंज्ड. बघा, इथून इकडून बाहेर आलेत, इथून बाहेर आलेत, असा प्रकार तुम्हाला दिसल. फ्रॉम सिंगल कॉमन पॉइंट ऑल फ्लॉवर्स हॅज बीन ओरिजिनेटेड. आय विल शो यू अनदर फोटोग्राफ सो इट विल हेल्प मी टू इलॅबोरेट व्हॉट आय एम ऍक्च्युअली ट्राइंग टू टेल यू. हा, आता हा एक डायग्राम आहे, एक ड्रॉइंग आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसेल हा जो मेन ऍक्सिस आहे, this main axis has been shortened because the flowers which are present are growing from this common point. Each flower contain their own stalk. This stalk is known as, हे बघा, हे जे तुम्हाला दाखवलेलं आहे, समजा A पॉइंट समजा तुम्ही, हा B पॉइंट आहे आणि हा C पॉइंट आहे. तर A पॉइंटला आपण काय म्हणतो? A पॉइंटला काय म्हणतात? पेडंकल. B पॉइंट आहे तो आहे द कॉमन पॉइंट फ्रॉम विच ऑल फ्लॉवर्स हॅज बीन ओरिजिनेटेड. आणि C पॉइंट जो आहे तो आहे प्रत्येक फ्लॉवरचा स्टॉक. प्रत्येक फ्लॉवरला तुम्हाला दिसेल की स्वतःचा स्टॉक आहे ना. तर स्टॉक ऑफ द फ्लॉवर इज नोन ॲज पेडिसेल. सो हिअर आय एम टॉकिंग अबाउट आंबेल टाइप ऑफ इम्प्लोरेसन्स. आय एम नॉट डिस्कसिंग अबाउट कोरियम येट. आता याच्याबद्दल मी काय बोलत नाही. आय एम टॉकिंग अबाउट आंबेल टाइप ऑफ इम्प्लोरेसन्स. In this umbel type of inflorescence, you will find a common axis, main axis. त्याला आपण काय म्हणलो होतं? पेडंकल. ओके, ठीक आहे, पेडंकल म्हणतात त्याला. तिथून तुम्हाला फ्लॉवर्स ओरिजिनेट झालेले दिसतील. ठीक आहे, फ्लॉवर ओरिजिनेट झालेले. हे जे सर्कल काढलेले आहेत हे फ्लॉवर आहेत असं समजा तुम्ही, कारण अंडरस्टँडिंग साठी विषय चाललेला आहे हा. द स्टॉक ऑफ इच फ्लॉवर इज नोन ॲज पेडिसेल.
सो व्हाईल रायटिंग इन युअर एक्झाम, परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न हमखास येतो. हे फेवरेट क्वेश्चन आहे. एक्सप्लेन आंबेल इम्फ्लोरेसन्स. सो आंबेल इम्फ्लोरेसन्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय लिहायला लागेल हे मी तुम्हाला सांगतो. व्हाईल रायटिंग युअर आन्सर यू शुड हायलाइट द आंबेल इम्फ्लोरेसन्स इज ए टाइप ऑफ रेसिमोज इम्फ्लोरेसन्स. पहिला पॉइंट झाला. दुसरा पॉइंट आहे इन रेसिमोज इम्फ्लोरेसन्स आंबेल इम्फ्लोरेसन्स बिलॉंगिंग टू द कॅटेगरी इन विच मेन ऍक्सिस इज शॉर्ट. दुसरा पॉइंट झाला. तिसरा पॉइंट तुम्हाला सांगायचा आहे इन आंबेल इम्फ्लोरेसन्स पेडंकल बियर्स फ्लॉवर्स. पेडंकल वरती फ्लॉवर असतात. इन विच ऑल फ्लॉवर्स आर ओरिजिनेटेड फ्रॉम द कॉमन पॉइंट. सगळे फ्लॉवर कॉमन पॉइंट पासून ओरिजिनेट झालेले आहेत. हा तिसरा मुद्दा तुम्हाला लिहायचा आहे. चौथा मुद्दा काय लिहिणार तुम्ही? इच फ्लॉवर कंटेन देअर ओन पेडिसेल. इच फ्लॉवर कंटेन देअर ओन पेडिसेल. 5 पॉइंट झाले. त्याच्यानंतरचा मुद्दा मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो जो महत्वाचा आहे खूप. एक सेकंड. In umbel inflorescence, you will find there are 2 types. Simple umbel inflorescence and compound umbel inflorescence. Once you understood simple umbel inflorescence, it will be very easy to explain compound टाइप ऑफ आंबेल इम्फ्लोरेसन्स. ओके, इथपर्यंत तुम्हाला कळाले. आता मी तुम्हाला फोटोग्राफ दाखवतो. सिंपलचा फोटोग्राफ मगाशी मी तुम्हाला दाखवला होता. नाव आय एम गोइंग टू शो यू कंपाऊंड टाइप ऑफ आंबेल टाइप ऑफ इम्फ्लोरेसन्स. आंबेल मधला कंपाऊंड टाइप. 1 सेकंड. कुठे गेला? ओके. सो हियर compound umbel type of inflorescence in which you will find what you will find. I will highlight here. एक सेकंड. हे तर त्याचं पेडंकल आहे, त्यात काही डाऊट नाही. सिंपल टाइप मध्ये तुम्हाला दिसलं असेल की फक्त एवढंच तुम्हाला एकच बघायला भेटतं सिंपल मध्ये. कंपाऊंड मध्ये हे रिपीट झालेले, इथं रिपीट झाले, या ठिकाणी रिपीट झाले, इथं रिपीट झालेले, इकडे रिपीट झालेले, फक्त रिपीटेशन आहेत. म्हणजेच काय तुम्हाला या ठिकाणी एक पॉइंट मेन्शन करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायला लागेल की इन कंपाऊंड टाइप ऑफ इम्फ्लोरेसन्स यू विल फाइंड ब्रांचिंग. ब्रांचिंग बघायला भेटते आपल्याला. सिंपल इम्फ्लोरेसन्सचा थोडासा ऍडव्हान्स प्रकार आहे हा सिंपल. आता याचा जर आपण प्लांटचा फोटो जर बघायला गेलो, मी तुम्हाला प्लांटचा फोटो दाखवतो म्हणजे तुमच्या अजून इंटरेस्टिंग वाटेल. तुम्ही तुमच्या घराच्या आसपास कुठेतरी झाड बघितलं असेल. कोरिएंडर नावाचं प्लांट आहे, कोरिएंडर. तर ते एक्झाम्पल आहे कंपाऊंड टाइप ऑफ आंबेल इम्फ्लोरेसन्स. कंपाऊंड टाइप ऑफ आंबेल इम्फ्लोरेसन्स. आणि हा प्लांट जनरली आपल्याकडे आसपास बघायला भेटतो. तर आंबेल इम्फ्लोरेसन्स मध्ये तुम्हाला अजून एक पॉइंट ऍड करायचा आहे. तो पॉइंट असा आहे, मी तो फोटोग्राफ दाखवल्यानंतर तुम्हाला सांगतो. का मी फोटो दाखवतोय? कारण की त्याच्यामुळे तरी कळतं आपल्याला काय चाललेलं आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये दिसल का नाही जरा मला शंकाच आहे. तर या फोटोग्राफ दिसत असेल, पण या फोटोग्राफ मध्ये एक गोष्ट अशी मेन्शन करायची आहे मला की हे जे फ्लॉवर आहेत, हे जे ऑल दीज आर फ्लॉवर्स विच आर प्रेझेंट, हे सगळं ब्रांचिंग झालेली आहे. इथं फ्लॉवर्स प्रेझेंट आहेत. तर या फ्लॉवरला एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. त्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला म्हणतात, मी नाव लिहितो इथं, इनव्हॉल्युक्रे. इनव्हॉल्युक्रे नावाचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. ह्या इनव्हॉल्युक्रेला तुम्हाला परीक्षेला 1 मार्काला प्रश्न येतो. ही इनव्हॉल्युक्रे आहे त्याची ब्रॅक्ट. बऱ्याचशा नवीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो इथं. इनव्हॉल्युक्रे इज अ ब्रॅक्ट विच इज प्रेझेंट इन आंबेल टाइप ऑफ इम्फ्लोरेसन्स. दिस इनव्हॉल्युक्रे इज प्रोटेक्टिव्ह इन नेचर. आलं लक्षात काय बोललो मी? हे तुम्ही लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. तुमच्या लक्षात राहील नाही राहील नंतर आपण व्हिडिओ बघू असं म्हणसाल तुम्ही, पण
आपण लिहून घेतलं तर आपल्या लक्षात राहतं व्यवस्थित ते. तर मला वाटत नाही याच्यामध्ये काय अडचण राहिली असेल. पण तुम्हाला ऍक्च्युअली काय अडचण असेल तर तुम्ही मला सांगा की सर तुम्ही काय म्हणले, काय कळालेलं नाही. येस येस, लिहून घेत चला, म्हणजे कसं जरा आपलं वर्गात बसल्याचा फील येतो, बाकी काही नाही. आता मला तुम्ही कमेंट करून सांगा इथं प्रत्येकाने की वेदर यू हॅव अंडरस्टूड ऑर नॉट व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू. आता याच्यापेक्षा सोप्या भाषेत करायचं अवघड आहे, कारण की एवढं सोपं करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अंडरस्टूड ओके, ठीक आहे. मग आता आपल्याला मेन ऍक्सिस शॉर्ट असेल त्यातला एक प्रकार समलेला आहे. इफ मेन ऍक्सिस इज शॉर्ट इन दॅट वी हॅव सीन अंबेल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. तर दुसरा कुठला प्रकार आहे ते तुम्हाला मी सांग. मग अशी लिहिला होता मी, कुठला प्रकार लिहिला होता सांगा बरं. कोण मेसेज करते पहिलं? मी बघत नसलं तरी काय टेन्शन घेऊ नका, कारण रेकॉर्ड होतं. दुसरा प्रकार मी लिहिला होता, इफ मेन ऍक्सिस इज शॉर्ट अंबेल कोरिओम. व्हेरी गुड. कोण आहे? शुभांगी. व्हेरी गुड. सगळं पांढरं झालं, थोडंसं हायलाइट व्हायला त्याला वेळ लागेल. थँक्यू म्हणजे तुम्ही आहात ट्रॅकवरती. सो वी हॅव कम्प्लिटेड अंबेल. सो ओके, वी आर मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट न्यू टाइप ऑफ इम्प्लोरेसन्स, दॅट इज कोरिओम टाइप ऑफ इम्प्लोरेसन्स. सो मी आता वरती लिहितोय जरा स्पष्टपणे. याच्या मला दुसरा प्रकार आहे, कोरियम टाइप ऑफ इम्प्लोरेसन्स. सो तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं असेल तर मी जो फोटोग्राफ दाखवणार आहे आता, तो फोटोग्राफ बघितल्या तुम्ही मला कमेंट करायची की काय डिफरन्स. ओके, आता फोटोग्राफ बघा आणि तयार राहा. लेट्स सी हू कमेंट फर्स्ट. आता टेल मी द डिफरन्स व्हॉट वी हॅव सीन इन प्रिव्हियस फोटोग्राफ and now what you are looking at here. काय डिफरन्स आहे? कमेंट करा. ट्विस्टेड. ओके, श्वेता इंगळे ट्विस्टेड म्हणतात ते. अजून काय? फ्लॉवर्स ग्रो फ्रॉम डिफरंट पॉइंट्स. व्हेरी गुड. इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू. हे मला अपेक्षित होतं तुमच्याकडून. खूप छान, व्हेरी नाईस. इन previous example we have seen from common point flowers were originated. आंबेल टाइप मध्ये त्याला आंब्रेला सारखा लुक येतो, छत्री सारखं. आंबेल मध्ये. कोरियम मध्ये काय घडलेलं आहे घटना? फ्लॉवर्स एका पॉइंटला येऊन थांबलेले आहेत. एका लाईन मध्ये आहेत असं समजा तुम्ही, किंवा थोडंसं छत्री सारखं असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. पण इथं होता कॉमन पॉइंट इन अंबेल केस, आणि इथं आहेत डिफरंट पॉइंट्स इन कोरियम. बाकीचं उत्तर तुम्हाला लिहिताना बऱ्यापैकी कॉमन आहे. काय कॉमन आहे? द मेन ऍक्सिस इज शॉर्टन, each flower contain their own pedicel. Main axis is known as peduncle. Axis or stalk of the flower is known as pedicel. Each flower contain own pedicel. But growing point of each flower is different in case of coryomb. असं मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. बाकीचं मग असे जे मी 5-6 पॉईंट सांगितले होते त्याच्यातले बरेचसे पॉईंट याच्यामध्ये मॅच होतात ते. त्याच्यामुळं हा होता एक सिंपलचा प्रकार. खूप काही असं अवघड रॉकेट सायन्स आहे असं काय नाहीये. आता ह्या फोटोमध्ये सांगा बरं काय कसला फोटो आहे हा. तुम्हाला कळाला असेल तर तुम्ही 100% कमेंट करणार आहेत. टेल मी ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? शांत डोक्याने बघा. दिस फोटोग्राफ ब्रांचिंग. व्हेरी गुड दिव्या पाई. ब्रांचिंग दिसते म्हणजेच काय, हा कोरियमचाच प्रकार आहे. दिस इज ऑल्सो द टाइप ऑफ कोरियम वेअर यू विल फाइंड वन ब्रांच, अनदर ब्रांच, थर्ड ब्रांच, फोर्थ ब्रांच. सो यू विल फाइंड दिस इज द एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड कोरियम. कंपाऊंड कोरियमचं हे एक एक्झाम्पल आहे. सीसी म्हणजे कंपाऊंड कोरियमचं एक एक्झाम्पल आहे. So I am sure you have got this concept. You can easily differentiate
और इझिली राईट इन एक्झाम मध्ये जर प्रश्न आला कोरियमचा, तर तुम्ही कमीत कमी एक पेज लिहिल्याशिवाय प्रश्न पुढचा घेणार नाही, मला गॅरंटी त्याची. कसं असतं, आन्सर सॉल्व्ह करायला सुरुवात करताना बघायचं की प्रश्न कशाशी बिलॉंग करतोय. फक्त तुम्हाला जर प्रश्न दिला एक्सप्लेन कोरियम, मग तुम्हाला प्रश्न पडेल की लिहायला सुरुवात कुठून करायची. तर सुरुवात करायची की इट इज टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स बिलॉंगिंग टू द रेसिमोज कॅटेगरी. In racemose, there are various subtypes depending upon the size of main axis. The corium type is belonging if the main axis is short category. In corium, you have simple corium and compound corium. Simple corium मध्ये एकदम सिंपल एक फोटोग्राफ मागाशी दाखवला होता, आता जो दाखवलाय तो कंपाऊंड कोरियमचा फोटोग्राफ आहे. तर मला काय आता वाटत नाही की याच्यामध्ये काय तुम्हाला लिहायचं वेगळं काहीतरी लिहिणं अपेक्षित आहे परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. बरंचसं मी मागाशी सांगितलंय त्यातलं याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेबल आहे. ओके, तर आपलं याच्यामध्ये आपलं आंबेल आणि कोरियम हे बिलॉंगिंग टू द इफ मेन ऍक्सिस इज शॉर्ट ह्याच्यामध्ये आपलं झालेलं आहे. आता कमेंट करा तुम्हाला याच्यामध्ये काय अडचण आहे का, असेल तर फील फ्री, मला काय राग येत नाही. तुम्ही जर म्हणले की सर मला काहीच कळालं नाही, आय विल डेफिनेटली रिपीट, पण फक्त खोटं खोटं हो नका म्हणू. नो प्रॉब्लेम, थँक्यू. आता नो सर नो सर नो सर, ओके ओके ओके. तर आता आपण पुढे जातोय. इफ मेन ऍक्सिस, हा येस येस, इन व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड पॉइंट. इन व्हॉल्युक्रे इज प्रेझेंट इन बोथ केसेस. म्हणजे इफ मेन ऍक्सिस इज शॉर्ट असं जर तुम्हाला म्हणलं असेल तर इन व्हॉल्युक्रे, मी तुम्हाला त्यासाठीच म्हणलं की मागाशी आपण जे जे बोललोय त्याच्या याच्यामध्ये पण ऍप्लिकेबल होते. फक्त फरक असा आहे, आंबेलमध्ये एका पॉइंट पासून ते फ्लॉवर बाहेर पडलेत आणि कोरियम मध्ये वेगवेगळे पॉइंट पासून बाहेर पडलेत. लांबून जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही थोडं कन्फ्युज व्हाल की आंबेल आहे का कोरियम आहे, बरोबर ना. तर आता जो प्रकार राहिलेला आहे, इन रेसिमोज इन्फ्लोरेसन्स थर्ड मेजर कॅटेगरी इज रिमेनिंग इन विच इफ मेन ऍक्सिस इज फ्लॅटर्ड. इफ मेन ऍक्सिस इज फ्लॅट, मला काय म्हणायचंय त्या फोटोग्राफच्या मार्फत मी तुम्हाला दाखवतो. आता ओके, तिसरा प्रकार, शेवटचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल आहे कॅपिच्युलम इन्फ्लोरेसन्स. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बाकीचं वाचत बसण्यापेक्षा आधी हे बघा, ही डायग्राम बघा. आधी काय दाखवलंय त्यांनी, हा जो वरचा सरफेस आहे हा फ्लॅट झालेला आहे, पूर्णपणे असा सपाट आहे. त्या सपाट सरफेसवरती फ्लॉवर्स आर ग्रोविंग. प्रत्येक फ्लॉवरला स्वतःचा स्टॉक नाहीये. मॅडम त्याला बाहेर काढावं का? Each flower do not contain their own stock. When flower do not contain any kind of stock, that flower is known as sessile flower. If flower is containing stock, then that flower is known as pedicelated flower. Pedicelated flower मागाच्या कॅटेगरी मध्ये आपण बघितलेले आहेत. ओके, ठीक आहे. मांजर आले लेक्चरला. मेन ऍक्सिस इज फ्लॅट, तर त्याचं आपल्याला बघायचंय की कुठली कॅटेगरी राहिलेली आहे. Capitulum. Okay, running out of time. The third major type in which the remaining point in racemose inflorescence is capitulum. So what this capitulum is, in which you will find the main axis is flat. आता हे शब्दच मानलेला आहे flat. This flat axis consists flowers. I will highlight flowers like this. Each flower do not contain any kind of stalk. Directly त्याच्यावरून चिकटलेले आहेत हे फ्लॉवर आहेत त्याच्यावरती. ओके, अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला कुठल्या कुठल्या फ्लॉवर मध्ये बघायला भेटतं. झेंडूची फुलं माहिती आहे तुम्हाला, बरोबर ना. मी तुम्हाला फोटो दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1 second. Capitulum. हा, तर आता याच्यामध्ये तुम्हाला इन व्हॉल्युक्रे प्रेझेंट आहे. यू हॅव टू मेन्शन दिस पॉइंट
that involucre is present in this case also. So question is, what is involucre? Involucre is a protective bract like structure which grows. जनरली ब्रॅक्ट जवळच फ्लॉवर ग्रो होतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. तर हे जे सरफेस आहे त्याचा वरच्या बाजूला, मी आता इथं ऍक्शन करून काय उपयोग नाही, तुम्ही इथं नाहीच आहे. हा जो सरफेस आहे हा फ्लॅट आहे, याच्यावरती फ्लॉवर ग्रो झालेले आहेत. जनरली 2 टाइप्स ऑफ फ्लॉवर्स हे तुम्हाला मेन्शन करावं लागेल. 2 टाइप्स ऑफ फ्लॉवर, रे फ्लोरेट आणि दुसऱ्या प्रकारचे फ्लॉवर आहेत डिस्की फ्लोरेट. रे फ्लोरेट आणि डिस्की फ्लोरेट हे लिहून घ्या. हे 2 प्रकारचे फ्लॉवर आपल्याला कॅप्युच्युलम इन्फ्लोरेसन्स मध्ये बघायला भेटतात. ओके, तर आता इथं 2 प्रकार तुम्हाला कॅप्युच्युलम मध्ये बघायला भेटतील. अगेन देर आर 2 टाइप्स. कोणते कोणते असणार आहेत? सिंपल कॅप्युच्युलम अँड कंपाऊंड कॅप्युच्युलम. सिंपल कॅप्युच्युलम मध्ये आता जो फोटोग्राफ मी तुम्हाला दाखवला होता तो फोटोग्राफ सिंपल कॅप्युच्युलम साठी आहे. नाव आय एम गोइंग टू शो यू द फोटोग्राफ ऑफ कंपाऊंड कॅप्युच्युलम. दिस फोटोग्राफ यू मस्ट हॅव सीन. एक सेकंड. हा, आता हे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी. दिस टाइप ऑफ फ्लॉवर्स आर जनरली बिलॉंगिंग टू द फॅमिली कॉम्पोजिटी. कॉम्पोजिटी नावाची फॅमिली आहे. काय फॅमिली, कशी फॅमिली आहे ह्याचे टेन्शन घेऊ नका, फक्त एक्झाम्पल लिहून घ्या त्याचं. कंपाऊंड इन्फ्लोरेसन्स मध्ये इकायनोप नावाचं प्लांट आहे. इकायनोप प्लांट मध्ये तुम्हाला हे बघायला भेटतं. जास्त काय टेन्शन घेऊ नका. आय हॅव ट्राईड टू सिम्प्लिफाय यू the concept regarding racemose inflorescence in which we have studied racemose inflorescence मध्ये पहिलं होतं रेसिम, स्पाइक, तिसरं काय होतं स्पॅडिक्स, चौथं काय आहे आंबेल, 5वं काय आहे झोपले काय कोरिंब आणि 6वं काय आहे कॅप्युच्युलम. तर सिलेबस जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये एक सेपरेट पॉइंट दिलेला आहे. काय पॉइंट दिलेला आहे? So what is this catkin type of inflorescence? If you were present in previous lecture, previous म्हणजे आपण याच्या आधी जो पॉइंट बघितला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला कॅटकिन इन्फ्लोरेसन्सचा एक फोटो दाखवला होता. तो सेपरेट पॉइंट म्हणून नव्हता त्या डिस्कशन मध्ये, बिकॉज तुम्ही मला सांगा या सगळ्यांमध्ये आता आज तर आपण हे स्टडी केलेले आहेत, आज तर काय तुम्ही माझ्या तोंडून कॅटकिनचं नाव ऐकलेलं नाहीये. सो राहिला प्रश्न आहे तिघांचा, तर मी कुठं कॅटकिन बिलॉंग करतो हे सांगितलं होतं. आन्सर मी फर्स्ट स्पाइक. श्वेता इंगणे, व्हेरी गुड, आय एम प्राऊड ऑफ यू. स्पाइक टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स मध्ये 3 प्रकार पडलेले आहेत. त्याच्यामध्ये तिसरा जो प्रकार सांगितला होता त्याच्यामध्ये स्पाइक, बरोबर ना. स्पाइकचं त्याच्यामध्ये आपण एक सब कॅटेगरी सांगितली होती की स्पाइक इन्फ्लोरेसन्स मध्ये कॅटकिन टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स बिलॉंग्स. सो आय विल शो यू द फोटोग्राफ. आय हॅव दॅट फोटोग्राफ अवेलेबल. 1 सेकंड. तुम्हाला बघितल्यावर कळेल की मी काय म्हणत होतो. सो दिस फोटोग्राफ आय वॉज टॉकिंग अबाउट द पेंडुलम टाइप, द हँगिंग टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स appearance in which flowers are arranged. Okay, so I have discussed about it already. So I don't feel that you are facing any difficulty to understand this concept. मला लक्षात येते की तुमच्या लक्षात आलंय की हे काय आहे. So we were talking about racemose inflorescence. In next lecture, we will be talking about cymose inflorescence. Not today. Okay? काय अडचण असेल तर तुम्ही मला इथं मेसेज करा आता.